बिबट्या हा शिकारी प्राणी आहे तर कुत्रा हा रक्षक पाळीव प्राणी आहे. कुत्रा मानवी वस्तीमध्ये फक्त राहतच नाही तर त्यांची राखण देखील करत असतो. म्हणूनच कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र समजला जातो. पण बिबट्या मानवी वस्तीमध्ये शिरतो आणि शिकार देखील करतो, त्यामुळे माणसामध्ये त्याची दहशत असते. जेव्हा हा बिबट्या आणि या कुत्र्यामध्ये ज्यावेळी सामना होतो तेव्हा जे काय ते घडेल ते धक्कादायक असू शकतं. अनेकांना वाटेल की बिबट्या आणि कुत्र्याचा जर सामना झाला तर बिबट्या त्याची सहजरित्या शिकार करून पसार होऊन जाईल. अनेकदा असं घडतं देखील, पण सारखं घडेल असं काही नाही. नुकताच बिबट्या आणि कुत्र्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलेला आहे, जो पाहिल्यानंतर सर्वांनाच थक्क करून सोडलेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या मानवी वस्तीमध्ये भटकताना दिसतोय, पण जेव्हा कुत्रा जोरदार आवाजात भुंकतो तेव्हा जे घडतं ते पाहून अनेकांना आपलं हसूच आवरता आलेलं नाही. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून बिबट्या फक्त घाबरत नाही तर धूम देखील ठोकून पळून जातो. असं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या पुढे जात असताना उपस्थित असलेल्या एका कुत्र्याने काहीतरी अनपेक्षित केलं, ज्यामुळे बिबट्या पळून गेलेला आहे. हा व्हिडिओ रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या पेजवरून इंस्टाग्रामवरती शेअर केलेला आहे. जवळपास 35 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. व्हिडिओमध्ये एक बिबट्या चोरट्या पावलाने घरात घुसताना आणि पायऱ्याकडे जाताना दिसतोय. तेव्हा अचानक जवळ लपलेला एक कुत्रा जोरात भुंकत बाहेर उडी मारतो. तेव्हा मात्र घाबरलेला बिबट्या मागे उडी मारतो आणि घाबरून घराबाहेर पडतो. धूम ठोकून पळून जातो. कुत्र्याला पाहून बिबट्याने घाबरून पळाल्याचे पाहून इंटरनेटवरती मात्र नेटकरी चांगलेच खुश झालेले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी उत्साहाने प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली आहे. एका जसं म्हटलेलं आहे, हा कुत्रा आता त्याच्या शेजारच्या टोळीचा हिरो आहे. तर एका जसं म्हटलं आहे, कुत्र्याने आश्चर्यचकित करणाऱ्या घटकाचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. तर दुसऱ्या जसं म्हटलेलं आहे, बिबट्या मागे वळून न पाहता पळून गेला, जणू काही शाळेत उशिरा पोचलेल्या विद्यार्थ्यासारखा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या देखील प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.